सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मी शेतकरी, स्वतः मी शेतकरी आहे. आणि जे काही मतदानाच्या आधी सरकारने जे सांगितलं होतं की मी लाडक्या बहिणींसाठी 1,500 देतो, ते तर आम्हाला गाजरच दाखवली त्यांनी. आणि लाडक्या बहिणींनी आपल्या घरातल्या माणसांवर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना निवडून दिलं, सत्यावर आणलं. आणि आज त्यांनी काय केलं, 21 रुपये देतो म्हणून त्यांनी 1,500 द्यायचे लावत आज 70,000 माझ्या महिला कमी केल्या. आणि त्यांना गाजर दाखवलं फक्त निवडणुकीत पूर्वी. फक्त त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला 21 रुपये करतो. 21 रुपये नाही, तुझे 1,500 पण आम्हाला देऊ नको. माझा शेतकरी आज आत्महत्या करून मरायला लागलाय. तुझे 1,500 घेऊन आमच्या घरात तू माझे 1,500साठी माझ्या घरात जर गाडी घ्यायची म्हणलं तर आज कितीतरी भगिनीचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि संसार तुटले. का तर संसार दादा कालच होता. लातूरचा एक विषय आहे आपल्या मुरुडचा. मला सांगा, माझं त्या महिन्याचा नवरा गाडी घेतोय. गाडी घेत असताना बायको म्हणली माझं 1,500 कमी होतात लगेच. असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की गाडी घेतली की माझा पैसे कमी होतात. तर त्या दोघांमध्ये घटस्फोटाचा विषय चालू आहे. अरे तू माझं आमचे संसार उद्ध्वस्त करतो 1,500साठी. तू बंद कर. काय गरज आहे तुझे 1,500 आम्हाला? तू भीक देतोस. अरे आमच्या खऱ्यावर येऊ. अजित दादा म्हणले की शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणले की म्हणजे सोंग करता येते का? सोंग करता येते का पैशाचं? मला सांगा, शेतकऱ्याला कर्जमाफी करायची म्हणलं की मग सोंग करता येते का? सोंग नाही म्हणलं की त्याला घोटाळा कसा करता येतो? मला सांगा, माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी जर नाही झाली तर आम्ही लाडक्या बहिणी त्या रुग्ण घेऊन आज आम्ही त्यांच्या मागे लागू. कारण आम्हाला कर्जमाफीच पाहिजे, हेक्टरी 50,000च पाहिजे आणि आमचं 7-12 कोरा झालंच पाहिजे दादा.